किती मोठ्या मोठ्या आहेत, बापरे. बघा माकल्या आहेत आणि बल आहेत. किती मोठी मच्छी. सर्व भांडी घासलेली. पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला मस्त की छानपैकी अशी मॉर्निंग झालेली आहे. आज मॉर्निंग खूप लेट झाली, कसं आज उठलोच नाही लवकर, सुद्धाच पडले ना. तर चला काहीच आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉग. तर काय काय होतं ते तुम्ही मला शूट करून दाखवते. आता जरा अप्रेश आपण बनवून घेऊन, काहीच कामं नाही झालेले. यांना चहा ठेवते आणि हा सकाळी चहा ठेवलेला आहे कामाला जाताना. आता पटकन अप्रेश ठेवते. ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे अप्रेश आणि इथं ठेवलेलं आहे पाणी. आता आपण लगेच त्याच्यामध्ये टाकून घेऊ पाणी, म्हणजे अप्रेश पिल्यावर एकदम फ्रेश वाटते. हा बघा असा कलर लगेच चेंज होते त्याचा. काहीच असं अप्रेश घेतलेलं आहे. तर आता अप्रेश पिऊन घेते. कसं सकाळच्या वर्कआउटला उठलोच नाही आज, त्याच्यामुळं मी अप्रेश घेतलाच नव्हता. म्हणून फ्रेश होऊन आता अप्रेश घेते. अप्रेश घेतला एकदम एनर्जी येते, त्याच्यामुळं अप्रेश घेते. चला काहीच जीविकाच्या आता केस विंचरून घेते मी. त्या पहिल्या मुलांचा मला करायला लागते. कसं मुलगी शाळेत गेली ना तेव्हा दिमाग मला सांगते काय घरातली कामं करायची, तेव्हा मला दिमाग चालतच नाही. आता तो बघा माझा बाबू मम्मी कपडे कुठे ठेवले, हे कुठे ठेवला, मगापासून विचारते. पहिला याला शाळेत जाऊ दे आणि मग कामं करायची. शाळेतून आले ना दप्तर इकडं कपडे इकडं असे टाकून टाकतील. काहीच ठेवणार नाही. शाळेतून आल्यावर नुसते खेळाच्या बाजूला तर कुठची घाई असते. त्याला संध्याकाळचा क्लास आहे जी कसं किती नव्हता ना, 10चा क्लास. तू इथं नंगा पुन्हा येऊ नको, नाही तर माझा ब्लॉग डिलीट करते. काही असं म्हणजे मुलांना मारला तरी आणि असा थोडा म्हणजे छोटा मुलगा जरी ओपन असला तरी म्हणजे डायरेक्ट यूट्यूबवर डायरेक्ट ब्लॉगच डिलीट करतात. त्याच्यामुळं अशी त्याच्यामध्ये अशी स्ट्रिक आहे का, त्याच्यामध्ये टाकला तर आपला ब्लॉग डायरेक्ट डिलीट होते. डायरेक्ट कंपनी म्हणजे यूट्यूबवाले डायरेक्ट तिकडून डिलीट करतात. म्हणून कोण असा यूट्यूब चालत असेल त्याला त्या गोष्टी माहिती असतील का, समोर डायरेक्ट ते डिलीट करतात. असं माझ्या दोनदा सीन झालेला, दोनदा माझा ब्लॉग असा डिलीट झालेला. म्हणजे आमच्या दादानी आमच्या बहिणीच्या मुलीला अशी थोडीशी मारलेली. अशा मुलांना ना त्या ब्लॉगमध्ये मारून बी जमत नाही, मारले तरी ब्लॉग डिलीट करतात. म्हणून खूप असे ब्लॉगमध्ये खूप स्ट्रिक आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टी आपण टाकू शकत नाही. पण हाय ते मस्त आहे. मी तर बोलते काही स्ट्रिक ठेवलेली आहे, म्हणजे कोणी काही बी टाकू शकत नाही ब्लॉगमध्ये. चला इथे पहिला मी व्यवस्थित केस विंचरून घेते. म्हणजे हा घडेल आहे ना खूप पुढे ठेवलेला आहे, मला माहीतच नाही. मोबाईलमध्ये मी टायमिंग बघितला, पहिला मला वाटलं का तेवढा टायमिंग झालाच नाही. त्याच्या मला पण वाटलं 9 वाजलं आणि आम्हाला बघते तर 8 वाजले. काहीच पहिला उठलो आणि परत झोपलो, नंतर मला सुद्धाच पडलेलं. चला काहीच आता जीविकाच्या मस्त छानपैकी अशा वेळेला घातलेल्या आहेत. एका पकड. आता माझ्या बाबूला रेडी करते, याचे कपडे शोधते. याचे कपडे बेडवरच असतील कारण मग कालच्या वेळी कपडे धुतलेच ना. असं कुठलं हवं त्याला बाबू पीटीचा पाहिजे का शाळेचे? अरे बाई याच्या एक तापामध्ये पीटीचा काय शाळेचं आहे चपाटी शाळेचं पाहिजे. सहा काही चांगल्याच्या वेळी घालायचे का उचल पटापट. आता बाबूचे कपडे आता याला रेडी आपण करू. हा ए जीविका तेल आणि पावडर घेऊन ये. नाही मी तेलाची बॉटल आणायला विसरलो. का समोर तो तेल बनवलेला आहे जीविकासाठी. मी यांच्यासाठी दुसरी बॉटल आणलीच नाही, छोटी होती ती संपली. त्याची सामान भरलं विसरलो. आता काय लावायचा, हा बाबूच्या माझ्या विन करावं लागते. विन याची का पावडर घेऊन ये. बाबू माझा आता रेडी झालाय. चला इकडे थांब ना थांब. त्याची तर कंगवत होते इकडे कंगवत आहे. चला काहीच माझा बाबू हिरो झालाय बघा, कसा मस्त हिरो दिसते हिरो. आता कुंकू लावू. आम्हाला सर्वांना पहिला कुंकूच लागते, बाळका जाऊ. आम्हाला सर्वांना कुंकू लागते, कुंकू नसला तर जमणारच नाही. वरती लावून असा मानेवर लावायला लागते. थांब केस विचारते.
काहीच तेलच नाही आता. राहून दे. बघते तरी छोटी बोटं आणलं सगळ्याला टाईम आहे अजून जायला. चला आता आपण घरातली कामे करू. कसं घरातली कामं काही नाही झाली. आता दोघांना रेडी तर केलेली. आता जीविका माझी चालली क्लासला. बाबूला अजून टाईम आहे. बाबूची 10 वाजता शाळा आहे. तिचा 10चा क्लास आहे. माझ्या तरी इथून तिला 9 साडे 9 वाजता तरी निघाला पाहिजे. 9 वाजता तर कंप्लीट निघालाच पाहिजे. जीविका चल पटापट निघ चल. कंटिन्यू करा आपला ब्लॉग. बाबू सर्वांना बाय बाय कर. बाय बाय कर. चालला कुठे तू? बाय. चला काहीच आता मुलं तर शाळेत गेलेले आहेत. आता आपण पहिला पाणी भरून घेऊ. कसं मग हे बघा पूर्ण हांडे माझे रिकामे आहेत. पहिला आपण पाणी भरू. कसं मग पाणी भरलेलं नाही आहे. रात्री ना रोज खूप टाईम होते. काल बी आम्ही बाहेर गेलेलो. असे बाहेर गेलो ना कुठं ना कुठं मग मला टाईम होते. मग सर्व असं जागच पसरत राहते. चला आले आले आपल्याला जेवण बिवून सर्वच करायला लागते माझं. आणि इकडे या साईडला काम केलं ना या साईडला पसारा मुलाही केलं. असं सीन होते. आणि सकाळचं आज सगळं किती लेट झालो मी. तर चला पहिलं मी पाणी भरून घेते. पाणी नाही आपली तर पहिलं मशीन लावते मी. आपण पहिला हांडे भरून घेऊ. तसं पाणी काढायचं रिकामा झालेला आहे. मी पहिला हांडे भरून घेते मी. आणि बघा सकाळची एकदम चहाची भांडी सर्व किचन जवळ आहेत. मुलं गेल्यावर मला दिमाग चालतं कामामध्ये. आणि हा बघा एवढा चहा ठेवला. एक जास्त पिलाच नाही. आता एवढा टाकायला लागेल चहा. कोण पिणार आहे? आणि हे आहेत आपले शोळे. जरा या साईडला ठेवते. पहिला पाणी बिणी भरते. पहिला घरातलं पूर्ण साफ करते आणि मग घेते जेवण करायला. काही हा बघा तुम्हाला दाखवते. हा बघा आपला हा नळ तो चेंज केला. हा बघा चेंज केला नळ. नवीन आणलेला आहे नळ. तो छोटा झालेला म्हणून तो चेंज केला. आम्हाला हंडे का भरावं लागतात? पाणीच नसते जास्त इकडे. पाण्याचा खूप प्रॉब्लेम होते आम्हाला. इकडे गावामध्ये पाणी पण आमच्या साईडलाच पाणी नाही आहे. आमचं वरचं भाग पडतंय ना त्याच्यामुळे आम्हाला पाणी नाही आहे. आणि लोक काय बोलतात तुम्ही मध्ये मसनी लावता. आम्हाला पाणी आणून द्या. आम्ही मसनी कशाला लावू? आमच्याकडे पाणीच नाही म्हणून आम्हाला मसनी लावायला लागतात. हा बघा पाणी येते जाते. कोण बोलतात तुमच्या मसनी चालू असतात तुम्ही पाणी मसनी लावता आम्हाला पाणी येत नाही. मग आम्ही काय करतो? तुम्हाला खाली तरी पाणी येते आम्हाला बिलकुल पाणी येत नाही. हा ठेवून घेते मी. आपण हा ह्याला घासून घेऊ. ह्याला कामं करते. काहीच सर्व हंडे तर भरले ना पाणी गेला. अजून मला बाटल्या भरायच्या होत्या. चहाची थोडीशी भांडी होती. आता पाणी गेला कधी येते काही माहिती नाही. पाण्याचा काय भरोसा नाही आमच्या. कधी जाईल ना कधी येईल काही माहिती नाही. चला बघू आता. आता टाकीतला पाणी चालू करते आणि भांडे इथे घासून घेते. पाणी भरायला खूप टाईम गेला. खूप सुल्लो पाणी होता त्याच्यामुळे खूप टाईम झाला. चला काहीच कंटिन्यू करा आपला ब्लॉग. काहीच खरोखर माझा ॲक्सिडेंट डेंजर झालेला ना. मला अजूनपर्यंत खूप आठवते. इतकं आठवते ना खूप डेंजर माझा ॲक्सिडेंट झाला. बरोबर ते म्हणजे ते समोरच्या माणसाचीच मी तो बोलते चुकी होती. म्हणजे आमची गाडी अशी ट्रेनमधून चाललेली आणि तो असा तिकडून म्हणजे असं हवेला येत होता. असं म्हणजे रस्त्यावर येत होता. अशी आमची टक्कर डायरेक्ट झाली गाडीची ना. मी डायरेक्ट रस्त्यावर पडलो. डायरेक्ट बेशुद्ध झालेलो मी. बरोबर. आणि त्या माणसाने मला उचलून त्या हॉटेलमध्ये नेली. आणि मग तेव्हा मला होश बिश आला. आणि मग त्याने मग आम्हाला सर्व म्हणजे आम्हाला दोघांना रिक्षामध्ये हॉस्पिटलला नेले. खूप असा डेंजर तो सीन ना. इतका डेंजर होता ना. खूप डेंजर सीन होता. तरी मी होशमध्ये आलो ना. खूप त्याच्यावर मी इतकी भडकलेलो ना. खूप भडकलेलो. आता आमचं काय झालं असं दुसरी गाडी आली असती ना डायरेक्ट माझ्या अंगावरूनच गेली असती. म्हणजे माझं नशीब खूप चांगले होते. म्हणजे मी कधी कोणचा वाईट केला नाही. मी सर्वांचा मी कधी बी विचार करते ना. कोण काय काय नाही विचार पण आपले विचार आपण चांगले ठेवायचे कधी बी. म्हणून खूप. आणि तिथं त्या दिवशी ना 3 ॲक्सिडेंट झाले. एक सोडून 3 ॲक्सिडेंट झाले. पहिलं वाटतं मला थोडी 10 का 11 वाजता झालेला. तो आम्हाला काही माहीतच नाही. तर आम्ही घरातून 2 वाजता निघलेलो. आमचा 2:30 वाजता ॲक्सिडेंट झाला. खूप डेंजर झाला इतका ना. खूप मला तर खूप म्हणजे आता माझ्या मुलांचं असं काय झालं असतं म्हणून गाडी चालवताना दुसऱ्या माणसाने बी जरा विचार करा. आणि त्याने बी तुला रस्त्यावर यायचं होतं तरी तुने हॉर्न मारायला पाहिजे होता. त्याने हॉर्नसुद्धा मारला नाही. का मी रस्त्यावर आम्हाला गाडी काय दिसलीच नाही. त्यांनी अशी रॉंग साईडून गाडी घातली. म्हणजे दुसरा एक रस्ता होता तिथून अशी गाडी घातली. आणि आमची गाडी डायरेक्ट पेनमध्ये जात होती. खूप डेंजर असा ॲक्सिडेंट आमचा झाला. तो खूप आता मला तो आठवला ना तरी खूप मला भीती वाटते. आणि माझी इतका मुक्का मार लागलेला आहे ना खूप डेंजर. आणि मी लादे घेऊन चालले ना. माझ्याजवळ लाद्यांचा बॉक्ससुद्धा होता. डायरेक्ट तो लाद्यांचा बॉक्स माझ्या छातीवर पडला. त्याच्यामुळं मला अशी ना चक्कर आली. खूप डेंजर बापरे. तर चला काहीच आता झालं. आता त्या गोष्टीला आता काय आठवलं तरी भीती वाटते. असं वाटते त्या गोष्टी म्हणजे मला आठवतच यायलाच नको असं वाटते माझ्या. इतकं मला ते भीती वाटते. तर मी त्यानं बोलते तो विषय माझ्याजवळ काढूच नका. पण तुमच्याबरोबर मी शेअर करते. कसं कोणी बी गाडी चालवताना जरा व्यवस्थित गाडी चालवा. पहिला बघा इकडून तिकडून गाडी येते का तेव्हा रस्त्यावर गाडी काढा. कसं आमची गाडी ते व्यवस्थित बरोबरच चाललेली. मी तर बोलते दुसऱ्या माणसाने आम्हाला येऊन ठोकले असं सिंगल. हा बघा पाणी येते जाते. बघा पाणी येते. आला पाणी. आता आपल्याला बाटल्या भरायच्या आहेत. आता बाटल्या आहेत टपामध्ये. आपण बाटल्या काढू. बाटल्या सर्व काढून घेते. कसं आमच्या याला थंड पाणी लागते. मी थंड पाणी पित नाही पण यांना थंड पाणी लागते. यांच्यासाठी मला बाटल्या भराव्या लागतात.
कसं पाणी आल्यावर मी भरते. रात्री मी बोलू करीन कसं रात्री खूपच उशीर झालेला, रोजच मला उशीर होते येते करताना. आपण बाटल्या भरून घेऊ. बघा पाणी आलेलं आहे. चला पहिला आपण बाटल्या घासून घेऊ आणि त्याची टप एक साईडला वेस्ट व्हायला नको पाणी. टप भरायला पाहिजे एक साईडला. आणि ह्यांनी ढक्कन कुठे गेलं काय माहिती नाही. एक बाटली ही मुलं काय करतात, बॉटल घेतात आणि ढक्कन कुठे टाकतात काय माहिती नाही. ढक्कन कुठे गेला काय माहिती नाही. पटापट खोलते आणि पटापट घासून घेते आणि बाटल्या उघडून डायरेक्ट लगेच फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि 2-3 भांडी घास असते नाही, आपण सर्व भांडी घासलेली. आणि भरपूर लोक म्हणजे मी तर बोलते आम्ही दोघा इतका स्ट्रगल केलेला आहे ना खूप. म्हणजे आम्ही डायरेक्ट इतक्या वरपर्यंत आलो ना, कुठल्याच माहिती होतं काय तर सर्वांना माहिती होतं. शून्यातून वरती आलो तो शून्यातून वरती येते ना, त्यालाच त्या माहिती गोष्टी आणि त्यालाच त्या जाणवतात त्या गोष्टी का आपण कशातून कसं आपण स्ट्रगल केलेलं आहे. खरंच मला कधी कधी पहिल्याच्या गोष्टी खूप आठवतात. खूप डेंजर म्हणजे खूप डेंजर. तुम्हाला सांगितलं ना तर संपणार नाही. म्हणून कुठल्याही गोष्टी असतात त्या आपण सांगू शकत नाही पूर्ण. बाटल्या पहिला मी भरून घेते. चला भैसात आपल्या बाटल्या सर्व अशा भरून घेतलेल्या आहेत. पटापट ढक्कन लावते आणि भरून घेते. कसं अगोदर खूप टाईम झालेला आहे पाण्याच्या मला खूप टाईम झाला. तुम्ही येते जाते पाणी नुसतं करते. पाण्याचा आमचे काही भरोसा नाही, कधी येईल कधी जाईल काय समजत नाही. बघा येते जाते पाणी. आता टाकी भरलेली आहे. आता मी बंद करते जरा मशीन. हा टप तर भरलेला आहे आणि ह्या बाटलीचा ढक्कन कुठे आता मुलाही घालवलं काय माहिती नाही. सर्वांना काय घरामध्ये कामं नसते, घरामध्ये भरपूर कामं असतात. करून तेवढी कमी आहेत कामं. सर्व लेडीजला माहिती, सर्व लेडीज घरामध्ये कामच करतात, त्यांना माहिती आहे. आणि बघा 2 बाटल्यांना ढक्कन नाही. आता यांना अशाच ठेवते आणि 2 आहेत त्या फ्रीजमध्ये यांना ठेवते. कारण यांना आल्यावर थंड पाणी लागत, त्याच्यामुळं फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि भांडे पटापट घासून घेते आणि आपली मशीन आहे ना ती बंद करते. काचे भांडे आहेत सर्व घासून घेते तसा. आणि एवढा आता चहा टाकायला लागणार आहे. चहा आता प्यायला कोणच नाहीये. आणि एवढं चिंच हे मुलं येते सकाळच खातात. मैद्यांची चाळी आणि टप जरा भरायला लावते आतमध्ये. कसं हा बंद करते आणि आतमध्ये टप भरायला भांडी घासते. नाही टाईम होता कसं अगोदर मग खूप टाईम झालेला आहे. अजून कपडे धुवायचे आहेत. पटकन भांडी घासते. मी पहिला कपडे धुवून येते कारण उन्हाचं खूप कंटाळा येते उन्हामध्ये कपडे धुवायला. आणि अगोदर आता खूप ऊन लागायला लागला, वेळच ऊन लागते. त्याच्यामुळे उन्हामध्ये खूप कंटाळा येते कपडे धुवायला. म्हणून पटापट पहिला भांडी घासते आणि पटकन कपडे धुवून येते. काही मशीन पाहिजे पण मशीनसाठी पाणी पाहिजे. मशीनला पाणी पाहिजे कपड्यांच्या मशीनला. मशीन खूप बरी पडते पण आता काय करायचं, मशीन नाही घेऊ शकत त्यासाठी आपल्याला पाणी पाहिजे. मला गेल्याला सांगितलं माझी मशीन असून मी विकून टाकली मशीन. तर ठेवून काय उपयोगच नाही तिचा. का त्याचा वापर तर झाला पाहिजे. ते मशीनचा वापरच होत नाही मशीनचा. त्याच्यामुळं आपल्याला विकायला लागली, माझी चांगली मशीन विकायला लागली. मी लावला नाही आमच्या याला टाईम भेटत ना. आज ते किती दिवस घरातच होते. आमचा ॲक्सिडेंट झाला तर ते घरातच होते आणि मग त्याच्यामुळं आमचे कामालाच नव्हते. मग त्याच्यामुळं मी ब्लॉग बी शूट केला नाही आणि ते आता कामाला जायला लागले. त्याच्यामुळं ते आता घरात राहत नाही. म्हणजे आपली कामं होतील तशी. कसं मग ते आमच्या थकून येतात कामावरून. तेव्हा टाईम भेटेल तेव्हा संडेला विंडेला त्या लावते. इथं वरती ना ते इथं आणि अशी मोठी काच आणलेलं आहे. 2 काचा आणलेल्या आहे आणि सर्व साबणा आहेत ना मी सर्व बाथरूम मध्ये ठेवलेला. आता इथं जागाच नाही ठेवायला. शेअर करून खूप छान वाटतं म्हणजे आपली फॅमिली समजून. आणि तुम्ही खूप छान छान अशाकडे कमेंट करता. असं ते आपल्याला ब्लॉगिंग करण्यासाठी मी खूप त्यासाठी मेहनत आहे. सर्व काही होतं खूप अशी हे करते पण त्यासाठी आपला कॅमेरा व्यवस्थित लावला पाहिजे, एडिट केला पाहिजे ब्लॉग. त्या गोष्टी खूप आहेत. ती ब्लॉगिंग करतात त्यांना माहीत आहे त्यासाठी किती मेहनत आहे. कुठलीच गोष्ट मेहनत केल्याशिवाय आपल्याला भेटत नाही. त्यासाठी मेहनत केली पाहिजे. आणि मला आवडते म्हणून त्या गोष्टी मी करते. कारण याच्यासाठी मला पहिल्यापासूनच आवड. माणसाला आवड पाहिजे. आवड असल्यावर त्या गोष्टी होतात आपल्याबरोबर. आता कोणी आपल्याबरोबर जबरदस्ती केली तर त्या गोष्टी होत नाही. मला कुठली गोष्टी सांगितली ना मला खूप कंटाळा येते पण मला आवड आहे. मला रील्स बनवायला आवडते. आज किती दिवस रील्स बी बनवले नाही मी. फक्त मला टाईम भेटला तर वेळ काढून आपल्याला रील्स बनवायला लागतात. वेळ काढून मला वाटतं की याला कामधंदा काहीच नाही आहे. हे काही नुसते व्हिडिओ रील्स बनवतात. घरामध्ये खूप कामं करतात
आणि मग माझ्या मिस्टरांना कोण कोण असं बोलतात, बोलणारे लोक आहेत काही मी काय नाही करायचं, याचा मिस्टरच करते काय, माझे मिस्टर काय घरातच असतात, ते कामाला जात नाही का, घरातच करत बसते. अशी लोक आहेत बोलणारी, पण त्यांना समोर बोलायची हिंमत नाहीये. समोर बोला, पाठीमागच कुत्री भुकतात, समोर बोलायची कोणतीच हिंमत नाहीये. जरा बोलताना 100 वेळा विचार करा. त्यांना का तेवढीच कामं येते, ते का कामाला जात नाही. आणि आमचे हे आहेत ना खूप शांत आहेत, कधीच कोणाला उलट बोलणार नाही, शांत आहेत. म्हणून शांत असेल तर माणसाचा फायदा उचलायचा नसते. म्हणून जास्त आजकाल बोल बच्चन पाहिजे, माणसाला उत्तर केली पाहिजे. उत्तर करूच तर मनुष्य डबल आपल्याला बोलत नाही. काही माझ्या मनामध्ये आहे ते तुमच्यावर मी शेअर करते, मला आवडतं शेअर करायला. चला आता आपली भांडी झाली आहे, तुमच्याशी बोलता बोलताना मी भांडी बी घासली. आता पटकन जरा किचन जरासा फरका फिरवते, किचन मागला नाही एवढा, पटकन फरका फिरवते आणि लगेच मी कपडे धुवायला जाते. आतमध्ये टप सुद्धा भरलेला आहे माझा, जास्त नव्हती भांडी. चला गावाने ती भांडी घासलेली आहे, बाटल्या बी भरल्या, पाणी भरला, सर्व आपली कामं झालेली आहेत. चला तर आता आपण किचन जरा साफ करून घेऊ. सर्व काय म्हणतात मी बोलते कामाची नाही, आणि का तुम्हाला छोटा मोठा दाखवणार आहे. आणि मग मिस्टर घरामध्ये कामं करतात का, घरामध्ये कामाला कोण जाते, ती बोलतात ती कामाला जात असतील आणि ती पगार देत असतील आम्हाला, मला असं वाटते. असे बोलतात ना, माझे मिस्टर काम करतात. आपण चला पटपट आता आपली काम ओके झाली आहे. जरा आपण खिडकी खोलू. चला जरा हा टप ठेवून घेते मी. आणि ह्याच्यामध्ये जरा पाणी चेंज करते बघा, पाणी चेंज करते. तिकडे चालू केलंय, म्हणून इकडे पाणी येत नाही. सर्व आता घरातली कामं झालेली आहेत. आता मी मला जेवण करायला लागते. चला मस्त आता वाटून घेते. ह्याच्यामध्ये घेतलेला आहे कांदा, लसूण, अद्रक, मिरची आणि आपला घेतलेला आहे अख्खा मसाला, तेजपत्ता. आणि आता आपल्याला शोळे बनवायचे आहेत. मस्त पटापट शोळे बनवून घेते आणि खिडकीतून हवा येते. पहिले हा वाटून घेते मी, मिक्सरला पेस्ट करते. आता आपला तेल गरम झालेलं आहे, सर्व अख्खे मसाले मी टाकलेले आहेत. एकदा व्यवस्थित परतवून घेतली ना आपण कुठली पेस्ट, लई टेस्ट येते. म्हणून पहिला मी व्यवस्थित परतवून घेते. परतवायला थोडा टाइम लागते. सर्वांची पद्धत अलग अलग असते, माझी पद्धत थोडी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये लगेच मी मीठ टाकून घेते. चला मीठ टाकून घेऊ. चिकन मसाला आणि हा आहे भाजी मसाला. शोळे मसाला नाही म्हणजे मी विसरलो, अर्ध्या गोष्टी विसरलो. दुकानात गेल्यावर आठवणच पडत नाही, कारण आम्ही चिट्टी करून घेऊनच नव्हतो गेलो. आणि मसाला काढायला लागेल, वरती ठेवले गेले. आणि आपण वरतून जरासा मॅगी मसाला टाकू. हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतवू. चला आता आपण ह्याच्यामध्ये टाकू शोळे. आज मी बोलू किती दिवस भाजी बनवलीच नव्हती, आज बनवतो. मॅगी मसाला टाकते. मॅगी मसाला टाकल्यावर टेस्ट खूप अलगच येते. कोणत्याही भाजीमध्ये मॅगी मसाला टाका. कुकर लावून घेते पटकन. मीठ टाकलेलं आहे मी. कुकरमध्ये टाइम लागतच नाही. की एकदम भाजी झालेली आहे शोळ्यांची. आणि आपला भात, मला म्हणजे मिस्टर माझे जेवायला सुद्धा बसलेले आहेत. हे बघा
आत्ताशी आले आणि जेवायला बसलेत. चला आता फ्रीजमध्ये ठेवू आणि तेवढी मच्छी त्यांना सर्व वाटायला लागेल, सगळ्यांना द्यायला लागते ना थोडी थोडी. चला आता आपण फ्रीजमध्ये ठेवू. हे बघा कसली पेरीची आहे, आज नाही आपल्याला बनवायची. माझं जेवण बिवण झालेला होता. हे बघा आणि हे दोघींचं आहे, चिकन आहे. चिकन त्यांना चिकन बनवलेला, काल बनवलेला होता तो आज त्यांना दिला. आता यांना परत फ्रीजमध्ये ठेवते. मच्छी बघा भाऊही आणलेली आहे होडीवरून, बला मच्छी आहे. याच्यामध्ये काय आहे हे बघा, मस्त आहे ते बघा. हे काय आहे, माकले आहेत, डेंजर आहेत पण बघा किती मोठ्या मोठ्या आहेत, बापरे. हे बघा माकले आहेत आणि हे बला आहेत, किती मोठी मच्छी आहे. एवढं लाल मस्त आहे वाटतं. काहीच हे बघा माकुल किती मोठा आहे, डेंजर आहे. दे मला ह्याच्यामध्ये, ते ताटामध्ये ह्याच्यामध्ये टाक. माझं माकलं काहीच, मला आज उपवास आहे. आज उपवासाच्या मच्छीला हात लावला. यो टाक व्यवस्थित टाक. चला कसले डेंजर दिसते बघा माकुल, बापरे. चला आता पहिला आपण फ्रीजमध्ये हिला ठेवू, आज नाही आपल्याला खायची. अय्या गाईस पेर आहे बघा, पेर आहे तर पेर आहे ते बघा, पेर आहे. जीविका झाली लवकर शाळेतून, का शाळेमध्ये मीटिंग होती आणि इकडं हिला सोडलेली आहे. पप्पा आले ना खूप पिसालते, हे आमचे घेऊन देत नाही, बोलतात जास्त डोगीने घ्यायचं नाही. आणि मी आराम करत होतो, जीविका आले तेव्हा उठलो. आणि इकडं बघा मस्ती यांची. ए पिला पिल्या कशी आहे? आला दादा आला, दादा आला खिडकीमध्ये एडी झाली. दादा आला क्युटी. इकडे बघा हिला सोडलेले आहे आणि मी खूप मस्तपैकी छानपैकी असा आराम केला. दुपारी झोपल्यावरच खूप बरं वाटते. चला आता जरा मी फ्रेश होते, तोंड बिन धुते. आता हिला बाहेर काढले ना लगेच आता बाहेर जाईल. याही मुलाही कडी लावली. ए दरवाजा उघड जीविका. इकडे बघा किती वाजले, 6:30 झालेले आहेत, तरी आमचा आराम चाललेला. ही बघा काय करते. चला गाईस जरा आता तोंड धुते, जरा फ्रेश होते. ए जीविका टॉवेल आण. गाईस लय टाइम झाला, मला माहीतच पडला नाही. या आपल्या प्रिन्सीच्या बरोबर खेळत होतो त्याच्या मुलं. साडेसहा झाले, कालच झालेला आहे बाहेर थोडा. ए इकडं ही बघा कशी फिरते. हे चिकीला बांधून घे ना, टाकी घरभर फिरल. बांध दिला. गाईस बघा माझे पिंपलचे परत असे डाग झालेले आहेत चेहऱ्यावरती परत. आता ती माझी क्रीम संपली आहे. पहिला मी ती क्रीम लावलेली ना तेव्हा सर्व असे डाग गेलेले चेहऱ्यावरचे, आता परत झालेले आहेत. मला पिंपलच भरपूर होतात, मग ते पिंपलचे डाग होतात चेहऱ्यावरती. पिंपलचे डाग झाल्यावर विचित्रच दिसते. चला आता मी आफ्रेश बनवते, जरा आफ्रेश केल्यावर जरा फ्रेश वाटेल. चला गाईज मस्त फ्रेश झालो, जराशी पावडर टिके केली आणि आता आपला आफ्रेश घेतलेला आहे. जरा आफ्रेश घेतल्यावर संध्याकाळची थोडा एनर्जी येईल. लोक सर्वजण चहा घेतात, मी आफ्रेश घेते. चला हे बघा मुलं बघतात टी व्ही आणि तिकडे बघा खुर्च्या विरचे सर्व पाडलेले आहेत. याही मगापासून डॉगी मस्ती करत होती.
जरा मी बाहेर बसते, बाहेर बसल्यावर जरा फ्रेश वाटतं. जरा किचन साफ केला, जरा भांडे दुपारची घासून घेते. आणि सुकट होती ना, याच्यामध्ये सुकट लावत होतो 2 दिवस, ती फुनली आणि पिशवीमध्ये भरून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये. आणि त्याच्यामुळं परात सूप घासून घेते आणि भांडी आहेत. तर चला पटकन घासते भांडी. आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा गाईज. आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. का सांगू, ब्लॉग एंड करते. माझा ब्लॉग भरपूर मोठा झालेला आहे, त्याच्यामुळं मी एंड करते. आमचं जेवण बिवण झालेलं आहे, तुमचा बी झाला असेल तर चला बाय बाय.